एक शेवटचा प्रश्न सर. सर मी विवेक विकास सपकाळे, पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्हाध्यक्ष. सर माझा एक असा प्रश्न होता की आम्हीही युवा नेतृत्व आहे, अजून मी 20-21 वर्षाचा आहे, आम्ही विद्यार्थ्यांचे नेतृत्व करतो. तुम्ही कमी वयामध्ये राजकारणाची सुरुवात केली तर आम्हालाही समाजामध्ये भावी नेते म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरा प्रश्न सर, जळगाव जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी तुमचे काय धोरण असतील? या दोन प्रश्नांचे सर मला उत्तर द्यावे. नाही, आता मी म्हणलं तसं आत्ता 2 महिने झाले ती विभाग घेऊन, आणि अजून मला रिजनल बॅलन्स टुरिझमचा जो आहे तो रिजन वाईज आता आपण फोकस पहिल्यांदा केलं आहे. ती कोकण, वेस्टर्न महाराष्ट्र म्हणजे घाटमाता, महाबळेश्वर, तापोळा, पाचगणी, कास, पुष्पपठार, कोयनानगर, तारकर्ली, ह्या गोष्टी, ताडोबा. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं फोर्ट टुरिझम आणि इतर जे काय दुर्लक्षित जिल्हे टुरिझमसाठी आहेत. तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मित्र आहेत गुलाबराव पाटील साहेब, त्यांच्याशी वगैरे चर्चा करून त्यांच्याकडनं जर काही प्रादेशिक पर्यटनासाठी जर काही प्रस्ताव आला, फिजिबल जर तो असला तर जरूर त्याचा आम्ही विचार करू. दुसरा कुठला? आम्हालाही समाजात भावी नेते म्हणून ओळखलं जातं, तर तुम्ही काय सजेशन देशाल आम्हाला? याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, लोकांच्यासाठी काम करावं लागतं. आणि अनुभव सांगतो, म्हणजे 86 ते आज 2025 किती वर्ष झाली बघा. गणित कच्चं आहे माझं जरा. किती? एवढी वर्ष मी काम करतो. 86 साली मी 29 डिसेंबर 1986 ला मी साखर कारखान्याचा चेअरमन झालो. ते आजपर्यंत मी सार्वजनिक जीवनात आहे. लोकांच्या मी सुरुवातीला आलो राजकारणात 86 ला आलो. 92 ला मी पहिल्यांदा जिल्हा परिषदच्या इलेक्शनला उभा राहिलो आणि निवडून आलो. 10 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य होतो, नंतर मी आमदार झालो. लोकांच्या अपेक्षा त्या काळातल्या सार्वजनिक जीवनामध्ये सार्वजनिक हिताच्या खूप असायच्या. साहेब, गावाला पोच असणारा रस्ता द्या, गावातनं एखादी 10 घरांची वस्ती बाजूला आहे तिला जोडणारा. आणि पूर्वी आपल्याकडे मी नवीन आलो तेव्हा लोक खडीचे रस्ते किमान रस्ता द्या म्हणायची. आता लोकांना कॉन्क्रीट रस्ते पाहिजेत, आता लोकांना डांबरी रस्ते पाहिजेत. आणि आता म्हणजे पूर्वी पब्लिक इंटरेस्टमधल्या कामांची मागणी असायची, आता लोकांचे वेगवेगळे व्यक्तिगत सुद्धा कामं असतात. आणि लोकांना म्हणजे सामान्य माणसाला असं वाटतं की आपण ह्याला आमदार केले, आपण ह्याला जिल्हा परिषद सदस्य केले, आता ह्याची आपल्याबद्दल बांधिलकीच आहे की ह्यानं आपण आपल्या कामासाठी त्यानं आपल्यासाठी वेळ दिलाच पाहिजे. आपल्यासाठी वेळ प्रसंगी त्या आमदार कचेरीमध्ये, कलेक्टर कचेरीमध्ये, महसूल कचेरीमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, BDO ऑफिसमध्ये, ॲग्रिकल्चर ऑफिसमध्ये, विद्युत मंडळाच्या ऑफिसमध्ये आलंच पाहिजे, फोन तरी केलाच पाहिजे. अशा लोकांच्या अपेक्षा त्या पूर्ण करण्याला जो पूर्ण करू शकतो तो यशस्वी होतो, असं तुम्हाला मला थोडक्यात